श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. ज्या साधनेतून अद्वैत भक्ती घडते ते साधन म्हणजे श्रवण होय. श्रवण हे भक्ती साधन एवढे सोपे व सुगम आहे की यात काही सांडावे लागत नाही अथवा काही मांडावे लागत नाही. जर अंतरीच्या विकारांचे दोष, अवगुण, अभिमान हे सर्व अदृश्य आहेत, तर त्यांचे निर्मूलन करणारे साधनही अद्वैतच हवे. केवळ ऐकणे म्हणजे श्रवण नाही. त्या ऐकण्यावर संतांच्या शिकवणीचा संस्कार घडला तरच शिष्याच्या अंतरी सामर्थ्य, सेवक धर्म, पुण्याई, ईश्वराप्रती समर्पण हे सर्व भाग निरूपित होतात. यातून शिष्य अंतर्मुख होतो. त्याला त्याच्या अंतरीचे दोष समजतात. परिणाम स्वरूप त्याचे अंतरंग स्वच्छ व निर्मळ होऊन स्वरूपाचा निजध्यास लागतो. जर असे घडले तरच नर तोची नारायण, जरी प्रत्यये करी श्रवण, मननशील अंतकरण सर्व काळ, हे प्रत्यक्ष अनुभवता येते. श्रवणाहून अधिक महत्त्व मननाला आहे. कारण श्रवणाहून मनन थोर, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार, निसंग वस्तू. यातूनच परमार्थिक जाणीवांमध्ये सतत वृद्धी होते. जैसे ग्रंथी बोलिले, तैसे स्वये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे. या ग्रंथामध्ये शिकवण मिळाल्यावर ती आदराने श्रवण करून अंगीकारली पाहिजे. नंतर तिचे मनन करून ती आचरणातून प्रगट झाली पाहिजे. संतांच्या शिकवणीतून जे शब्द बोलले जातात त्यातून क्रियापालट निश्चित होणार असतो. त्यातून शिष्याच्या वृत्तीत शुद्धता व मांगल्य येते. त्यावर शिष्य म्हणतो, शिष्य विचारून बोले, स्वामी काहीच नाही उरले. अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. शिष्य म्हणतो की मी सर्व नाशिवंत अर्पण केलेले आहे. माझ्याजवळ आता या वेगळे काहीच उरले नाही. त्यावेळी हा नाही म्हणणारा सुद्धा सूक्ष्मातील अहंकार असतो. कारण मनुष्य ज्यावेळी म्हणतो की मला कशाचाही अभिमान नाही, त्यावेळी तो या नाहीचाच अभिमान धारण करतो. म्हणून नाही म्हणणारा त्याचा अभिमानच असतो. आधी हा अभिमान होता. जर तो नाही झाला तर आता अंतरी शून्यत्व उरले. या शून्याचेही निरसन झाले पाहिजे. कारण शून्यत्व हेही अज्ञानच आहे. सकळ सृष्टीमध्ये जन, साधू संत आणि सज्जन, करीती भूतांचे पूजन, धातू पाषाण मूर्ती. जे कोणी नित्य मुक्त झाले तेही धातू पूजन केले, तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही. आता शिष्याला आशंका आहे की एकीकडे पंचभूतिक भक्ती साधना उपयोगात आणणारे पुनरावृत्तीत असतात,
त्याच वेळी साधू संतही पंचभूतांचे पूजन करूनही नित्यमुक्त असतात. तथापि पुनरावृत्ती आणि नित्यमुक्ती या विरोधाभासी स्थिती नाहीत का? पूर्वार्धात शिष्य नाशिवंताचा त्याग केल्याच्या केवळ शाब्दिक खेळात वावरत होता. आता तो पुनरावृत्ती व नित्यमुक्त स्थितीबाबत आशंका विचारित आहे. यावरून लक्षात येते की आता हा शिष्य पारमार्थिक विचारांबाबत प्रगल्भ व परिपक्व होत आहे. म्हणजेच हा शीघ्रगतीने स्वरूपाबाबतचा अनुभव प्राप्त करेल. ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणोनी आनंदला गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेल आता. यातून शिष्याची स्वरूपाकडे वाटचाल करण्याची खात्री पटल्यावर त्याला भक्ती साधना मार्गावरील आलेल्या स्वानुभवाचे कथन करायला सांगितले. स्वानुभव निरूपण हा या ग्रंथाचा 5वा समास आहे. त्यावर विनम्र भावाने स्वानुभव कथन करताना शिष्य म्हणतो, जी मी मानवी किंकर, एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर यातायातीचा. या ग्रंथातील शिकवणीने शिष्याला परम अर्थाच्या मार्गावर कोठून कोठपर्यंत आणले याची पूर्ण जाणीव आहे. अत्यंत कृतज्ञतापूर्वक तो म्हणतो, माझा पूर्वपक्ष केवळ अज्ञानाने, विस्मरणाने, अहंभावाने व नेणिवेनेच भरलेला होता. त्यामुळे मी मनुष्य म्हणूनच जन्माला येऊनही अत्यंत कर्मदारिद्र्याचे व दुःखाचे दैन्यवाणे जीवन जगत होतो. मला जी शिकवण मिळाली तिने माझ्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. माझे विश्व आता शिकवणीतील बोधांनी पूर्णपणे भरलेले असून माझा जन्ममरणाविषयीचा संदेह समूळ तुटला आहे. मी संसारीहून सुटलो, पैल पार पावलो, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. मी करून अकर्ता, मी परेहून परता, मज मध्ये वार्ता मीपणाची नाही. ज्याचा अभिमान गळाला त्याला खऱ्या कर्त्याची ओळख झाली. परेहून परता असलेल्या परेशाशी तादात्म्य साधण्यासाठी तो त्याच्या अतिनिकट झालेला आहे. बहुता जन्मांच्या शेवटी जाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. अर्थात हा स्वानुभव कथन करताना शिष्याचे अंतःकरण कृतज्ञतेच्या जाणीवेने काठोकाठ भरलेले आहे. त्याच्यात घडून आलेल्या या अभूतपूर्व परिवर्तनाला या ग्रंथातील शिकवणच कारणीभूत असल्याचे तो जाणतो. जे स्वामींच्या हृदयी होते ते शिष्यासी बाणले अवचिते, जैसे सामर्थ्य परिसाते लोहो अंगी बाणे. शिष्याचे स्वानुभव कथन एवढ्यावरच थांबले नाही, तर स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसची जाला तत्वता, गुरु शिष्यांची ऐक्यता झाली स्वानुभवे. शिष्याला परब्रह्माचा करण्याच्या संकल्पातून जी शिकवण मिळाली त्यातून शिष्याची आत्मज्योत प्रज्वलित झाली.
श्री सद्गुरु कृपेने ज्ञान प्राप्त होताच शिष्य अंतर्बाह्य मोकळा झाला. पूर्व पक्षात त्याला संदेहाने नेणिवेने परब्रह्माच्या विस्मरणात त्याला अभिमानाने बद्ध केले होते. तथापि प्राप्त शिकवणीमध्ये विवेक, वैराग्य, सामर्थ्य हे सर्व अंतर्भूत आहे. त्यामुळे ही शिकवण अंतरी बाणता बाणता तो एक एक संदेहातून मोकळा होत जातो. ऐसे जयास ज्ञान झाले, तयाचे बंधन तुटले. सरते शेवटी ही शिकवण पूर्णपणे अंतरी बाणते. त्यावेळी नाशिवंताचा सर्व संग परित्याग घडून येतो. या प्रवासात जसजसा स्वानुभव गाठीशी पडतो तसतसे अंतर्याम निर्मळ, स्वच्छ व पवित्र होत जाते. आता अंतरी संदेह मुळासकट तुटून तेथे श्री सद्गुरु चरणांवर दृढ निष्ठा बसते. या स्थितीचे वर्णन असे आहे की इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम निसंदेह झाले अंतर्याम श्री सद्गुरु चरणी. ज्या ज्या आत्मारामाच्या दासांनी आयुष्य असेपर्यंत मिळालेली शिकवण अंतरी बाणून त्यानुसार आचरण केले, त्या सर्व दासांच्या जीवनाची इतिश्री मध्येच होते. या रामदासींना संत वाङ्मयातील शिकवणीचे श्रवण करण्याचे नित्य पूर्ण काम लावून दिलेले आहे. या शिकवणीतून त्यांचे अंतर्याम पूर्णपणे निसंदेह होऊन श्री सद्गुरुचरणी निष्ठा दृढ होते. अशा रीतीने स्वरूपापर्यंत नेण्याचा आत्माराम ग्रंथाचा संकल्प पूर्णत्वास जाऊन दासांच्या आयुष्याचे सार्थक होते. जय जय रघुवीर समर्थ.